समास दुसरा. सृष्टी त्रिविधल लक्षण निरूपण. श्रीराम. मूळ माया नसता चंचळ, निर्गुण ब्रह्मा ते निश्चळ. जैसे गगन अंतराळ, चहूकडे. चंचळ मूळ माया नव्हती, त्यावेळी केवळ निर्गुण निश्चळ परब्रह्मच आकाशाप्रमाणे चहूकडे कोंदाटून राहिले होते. दृश्य आले आणि गेले, परी ते ब्रह्म संचले. जैसे गगन कोंदाटले चहूकडे. दृश्य विश्व तर होत असते तर व परत जात असते, म्हणजे विनाश पावते. पण परब्रह्म मात्र गगनाप्रमाणे सर्वत्र ओतप्रोत कोंदाटून राहिलेले असते, त्याचा कधी नाश होत नाही. जिकडे पाहावे तिकडे अपार, कोणेकडे नाही पार. एक जिनसी स्वतंत्र, दुसरे नाही. जिकडे पाहावे तिकडे अपार परब्रह्मच कोंदाटलेले असते, त्याचा पार लागूच शकत नाही. ते एकटे एकच स्वतंत्र सर्वत्र ओतप्रोत भरलेले असते, त्याच्या खेरीज दुसरे काही नसतेच. ब्रह्मांडावर ते बैसावे, अवकाश भकास अवलोकावे. तेथे चंचळ व्यापकाच्या नावे, शून्याकार. विवेकाने दृश्य ब्रह्मांड ओलांडून आकाशाशी तन्मय झाल्याने आपल्या ठिकाणचे चांचल्य जन नाहीच असा अनुभव येईल. विश्वाला व्यापून असणारा चंचळपणा तेथे जराही शिल्लक राहत नाही. दृश्य विवेके काढिले, मग परब्रह्म कोंदाटले. कोणासीस अनुमानले, नाही कदा. विवेकाने दृश्यास बाजूस सारल्यावर शून्यत्वाचे आकाशाचे आकलन होईल, परंतु सदोदित कोंदाटून असलेल्या परब्रह्माचे मात्र आकलन होत नाही, कारण पाहणारा वेगळा राहूच शकत नाही. अधोर्थ पाहता चहूकडे, निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे. मन धावेल कोणकडे, अंत पहावाया. वर खाली जिकडे पाहावे तिकडे निर्गुण ब्रह्मच कोंदाटलेले असते. मन तर एकदेशी असल्याने त्या सर्वव्यापी निर्गुण ब्रह्माचा अंत तो कसा पाहू शकेल. दृश्य चळे ब्रह्म चळेना, दृश्य कळे ब्रह्म कळेना. दृश्य आकळे ब्रह्म आकळेना, कल्पनेसी. दृश्य चळते ब्रह्म चळत नाही. दृश्य कळू शकते तर परब्रह्मा जाणता येत नाही. दृश्यास कल्पनेने आकलन करता येते, परब्रह्माचे आकलन कल्पनेच्या योगे होऊ शकत नाही. कल्पना म्हणजे काहीच नाही, ब्रह्म दाटले ठाईच ठाई. वाक्यार्थ विव्रत जाई, म्हणजे बरे. कल्पना म्हणजे काहीच नाही, कारण कल्पनेने जे निर्माण होते ते वास्तविक अस्तित्वात नसते, आणि ब्रह्म तर सत्य वस्तू असून तेच सर्वांठाई ओतप्रोत कोंदटलेले असते. म्हणून मनुष्याने महावाक्याचा जो लक्षार्थ अहम ब्रह्मासी अथवा तत्वमसी त्याचे नेहमी चिंतन करीत असावे, म्हणजे बरे. परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणा परते साधन नाही. कळल्याविन काहीच नाही, समाधान. खरे तर परब्रह्मा एवढे थोर वस्तू नाही, आणि त्याची प्राप्ती करून घेण्यास श्रवणासारखे उत्कृष्ट साधन दुसरे नाही. आणि श्रवण मनन निधिध्यासनाने परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्याखेरीज खरे समाधान लाभणे शक्य नाही. पिपली माका मार्गे हळूहळू घडे, विहंग मे फळासी गाठे पडे. साधक मननी पवाडे, म्हणजे बरे. हे ज्ञान पिपलिका मार्गाने म्हणजे कर्मसाधन मार्गाने मुंगीसारखे हळूहळू होते, तर पक्ष्यासारख्या झेपेने म्हणजे ज्ञान मार्गाने लवकर प्राप्त होते. म्हणून साधकाने तत्परतेने निरंतर मनन करीत राहावे, म्हणजे बरे. परब्रह्मा सारिखे दुसरे काहीच नाही खरे, निंदा आणि स्तुती उत्तरे परब्रह्मी नाही. परब्रह्मासारखे दुसरे खरे तर काही नाहीच. निंदा अथवा स्तुती यापैकी काहीही परब्रह्मापर्यंत पोहोच शकत नाही. ऐसे परब्रह्म एक जिनसी, काही तुळे ना तयासी. मानुभव पुण्यरासी, तेथे पवाडती. असे हे परब्रह्म ऐकले एकच असल्याने त्याची कुणाशी तुलनाच करता येत नाही. जेथे साक्षात्कारी महानुभव असतात
तेच त्यास जाणतात. चंचळे होते दुःख प्राप्ती, निश्चळ्या एवढे नाही विश्रांती. निश्चळ प्रत्यये पाहती, महानुभाव. चंचळाच्या योगे नेहमी दुःखच प्राप्त होते, तर निश्चळ अशा परब्रह्माशी ऐक्य पावण्या इतकी विश्रांती दुसऱ्या कशानेही मिळत नाही. महानुभव असतात तेच अनुभवाने निश्चळाची प्राप्ती करून घेतात. मुळापासून शेवटवरी विवाचारणा केलीच करी, प्रत्ययाचा निश्चयो अंतरी तयासीस पावे. मूळ मायेपासून संपूर्ण दृश्य सृष्टीच्या पसाऱ्यासंबंधी म्हणजे उभारणी ते संहारणीपर्यंत जे कोणी निरंतर विचारणा करीतच राहतो, त्याचा अनुभव मनननिधी ध्यानामुळे दृढ निश्चयात परिणामतो. कल्पनेची सृष्टी झाली, त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणली पाहिजे मना. सर्व दृश्य सृष्टी ही कल्पनेपासून निर्माण झाली आहे. ती 3 प्रकारे भासते. 1. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अदृश्य. 2. त्रिगुणापासून पंचमहाभूतातील पृथ्वीपर्यंत. आणि 3. पृथ्वीपासून 4 खाणी वाणीपर्यंत दृश्य. या तिन्ही प्रकार संबंधी तीव्र बुद्धीने वारंवार मनाशी विचार केला पाहिजे. मूळ मायेपासून त्रिगुण अवघे एकदेसी लक्षण, 5 भूतांचा ढोबळ गुण दिसत आहे. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत सर्व अदृश्य असून सूक्ष्म आहेत. ती सर्व एकदेशी आहेत. पंचमहाभूतांच्या मुळे सृष्टी दृश्य स्थूळ रूपाने प्रकट होते. तिचा पसारा आपल्याला प्रत्यक्षच दिसून येतो. पृथ्वीपासून 4 खाणी, 4 वेगळाली करणी, सकळ सृष्टीची चाली येथुनी पुढे नाही. पृथ्वीपासूनच 4 खाणीची जीव उत्पन्न होतात. त्यांचे व्यवहारही 4 प्रकारचे असतात. तेथे सगळी सृष्टी रचना संपते. यापुढे सृष्टी रचना नाही. सृष्टीचे विविध लक्षण विशद करू निरूपण, श्रोती सुचित अंतःकरण केले पाहिजे. सृष्टीचे जे हे त्रिविध प्रकार सांगितले, त्यांची लक्षणे आता स्पष्ट करून सांगितली जातील. तरी श्रोत्यांनी अंतःकरण स्थिर करून श्रवण करणे आवश्यक आहे. मूळ माया जाणीवेची, मुळी सूक्ष्म कल्पनेची, जैसी स्थिती वरे वाचेची तद्रूपची ते. परावाचा जशी केवळ स्फूर्तिमय असते, त्याप्रमाणेच बहुश्याम ही आद्यशक्ती म्हणजेच मूळ माया होय. ही केवळ जाणीव रूप असते. 8 प्रकृतीचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ, सूक्ष्म रूप बीज वकळ मुळीच आहे. मूळ माया हीच 8 प्रकृतीची मूळ आहे. मूळ मायेतच सृष्टीचे सूक्ष्म बीज आहे. जड पदार्थ चेतविते ते, म्हणून चैतन्य बोलीचे ते. सूक्ष्म रूप संकेते समजून घ्यावे. सूक्ष्म रूप हे कधी प्रत्यक्ष दाखविता येत नाही. ते चिन्हाच्या वरून जाणून घ्यावे लागते. त्याप्रमाणेच मूळ माया जड पदार्थांना चेतविते, म्हणून तिला चैतन्य असेही म्हणतात. पण हे संकेताने जाणून घ्यावे. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर. 8 प्रकृतीचा विचार सकळ काही. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर. 8 प्रकृतीचा विचार सर्व काही मूळ मायेतच येतो. गुप्त त्रिगुणाचे गूढत्व, म्हणून संकेत महत्त्व. गुप्त रूपे शुद्ध सत्व, तेथेची वसे. त्रिगुण हे गुप्त रूपाने मूळ मायेतच वास करतात. त्या गूढत्वाला संकेताने महत्त्व म्हणतात. शुद्ध सत्व गुण देखील गुप्त रूपाने तेथेच वास करतो. जेथून गुण प्रगटती, 30 गुण क्षोभिणी म्हणती. त्रिगुणाची रूप समजती, धन्य ते साधू. जेव्हा गुण व्यक्त दशेला येतात, तेव्हा त्या मायेला गुणक्षोभिणी असे म्हणतात. त्रिगुणाची रूपे ज्यांना समजतात ते साधू धन्य होत. गुप्त रूपे गुणसौम्य,
म्हणोनी बालिजे गौण सौम्य, सूक्ष्म संकेत अगम्य बहुतास कैचा. हे त्रिगुण अप्रगटत स्थितीत एकसारखेच वाटत असल्याने त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात. हा संकेत सूक्ष्म आहे, तो समजण्यास सोपा नाही, त्यामुळे बऱ्याच जणांना तो समजत नाही. मूळ मायेपासून त्रिगुण चंचळ एकदेसी लक्षण, प्रत्यये पाहता खूण अंतरी येते. मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतची तत्वे चंचळ आणि एकदेशी आहेत, ती सर्वव्यापी नाहीत. अनुभव घेतला की अंतरात त्याची खूण पटते. पुढे पंचभूतांची बंडे वाढली विशाळे उदंडे, सप्तद्वीपे नवखंडे वसुंधरा हे. त्यानंतर पंचमहाभूतांचा विशाळ आणि उदंड अफाट विस्तार झाला आणि 7 द्वीपे व 9 अखंड असलेली ही पृथ्वी निर्माण झाली. त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिन्यासाची परी, दोन्ही जिन्नस या उपरी तिसरा ऐका. त्रिगुणापासून पृथ्वीपर्यंत चंचळाचा हा दुसरा विभाग झाला. या दोन्हीची माहिती सांगून झाली. आता तिसऱ्या प्रकारची माहिती ऐका. पृथ्वी नाना जिनसाचे बीज, अंडस सारस श्वेतज द्विज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या. पृथ्वीमध्ये नाना वस्तूंचे बीज असते. अंडज, जारस, स्वेदज आणि उद्विज असे जीवांचे 4 प्रकार आणि चारी वाणी पृथ्वी तत्वातून निर्माण झाल्या. खाणी वाणी होती जाती, परंतु तैसेची आहे जगती. ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी. खाणी वाणी उत्पन्न होतात आणि जातात, नाश पावतात, परंतु पृथ्वी जशीच्या तशीच राहते. याप्रमाणे असंख्य प्राणी उत्पन्न होतात आणि नाश पावतात, परंतु परब्रह्म जसेच्या तसेच असतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षणाम निरूपणाम समास दूसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी त्रिविध लक्षण निरूपण नाम समास दूसरा समाप्त.